रावसाहेब नगरकर, तुम्ही आम्हाला 2 आव्हानं दिली होती, आम्ही दोन्ही पूर्ण केली। मुक्ताचं घर पण वाचलं आणि रात्रभर आम्ही एकत्र पण होतो। मी रात्रभर एकत्र नव्हता, इथे एक चौकात होता। आम्ही एकत्रच होतो। चार भिंतींच्या आत नव्हतो, पण आम्ही सोबत होतो। मी तर रात्रभर संबळ वाजवित होते आणि ते माझी काळजी घेत होते, पाणी आणून देत होते, मला जीव घालीत होते, माझा आधार, माझी ताकद बनून इथं माझ्या सोबत उभे होते। नवरा बायकोच्या नात्यात आणखीन काय पाहिजे? एवढा पवित्र सहवास भेटायला नशीब लागित। रावसाहेब नगरकर, मी तुमचे मनापासून आभार मानतो। तुम्ही आमच्या पवित्र नात्याला इतकी छान सुरुवात करून दिली। आता शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही दोघे असेच एकत्र राहू। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माहिती आहे जे ऐकायची तुमची बिलकुल इच्छा नाहीये, तुम्ही हरलायत। आज मोठं भाग्य तुमच्या वाटेला येते, हे संबळ वाजवण्याचं। मी जिंकले, आता ठरल्याप्रमाणे तुम्हाला संबळ वाजवावं लागेल। अगे, डोकं फिरलंय का तुझं? हा, माझ्या दादासमोर संबळ काय घेऊन उभी आहेस? माझ्या दादाला तू संबळ वाजवायला लावणार होता? दाखवलीस ना तुझी लायकी। सारंग, दादांना आता अपमानित होताना बघून तुला लाज वगैरे वाटत नाही का? अरे ही दाजींचा बदला घेते, नाही तर हिच्यात काय हिम्मत आहे? मी फक्त त्यांनी दिलेला शब्द पाळायला सांगितले। मोठी मी कोणीच नव्हता, तर माझे संबळ तर जमिनीवर ठेवलं गेलं होतं। असेच मोठे मालक माझ्या समोर उभे होते, आमच्यात काहीतरी ठरलं होतं। आता एवढं सगळं सांगितल्यावर ती अट नक्कीच आठवत असेल ना? हा, आता असं काही घडलंच नव्हतं असंही म्हणूच शकत्यात। तसंही मला खोटं ठरवायला त्यांना किती वेळ लागणार आहे? खरं आहे ते। मी संबळ वाजवीन असा शब्द दिला होता, आणि माझा शब्द मी पाळणार आहे। दिलेला शब्द आणि लागलेली ठेच मी कधीही विसरत नाही। दादा, दादा म्हणजे तू हिला
संबळ वाजवशील असा शब्द दिलेस? काय केलं दादा तुम्ही? असा कशाला द्यायचा शब्द? कारण सारंगच्या खोलीमध्ये तिने जाऊ नये म्हणून मी पैज लावली होती, रात्रभर संबळ वाजवण्याची. रात्रभर संबळ वाजवणं एवढं सोपं काम नाहीये. सोपं काय, अशक्यच आहे ते. मला अजिबात खात्री नव्हती की ही वाजवेल, पण वाजवली तिने. रात्रभर संबळ वाजवली. आता तिचं नशीब म्हणा किंवा काही म्हणा, पण रात्रभर संबळ वाजवली हे सत्य आहे. आणि हा रात्रभर तिच्या सेवेला होता. मुक्ता, हे लय चुकीचं घडतंय बरं का. अगं तू मोठ्या मालकांचा अपमान करून राहिली. माफ करा अण्णा, मला माहित आहे तुम्हाला माई लाज वाटते ती. त्यात तुम्ही येते चाकर, तुम्ही तुमच्या मालकांना असं नाही पाहू शकणार. पण अण्णा, त्यांनीच मला इथं उभं राहून रात्रभर संबळ वाजवायला लावला, हे विसरून नाही ना चालणार. मी जर हारले असते, त्यांनी इथं जे केलं असतं त्याला कोणीच चुकीचं किंवा अपमान केल्याचं म्हणलं नसतं. रठीची हीच लायकी आहे, हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणून नाचले असते. आई, तुला माहित नाही यांना बायकांची किती अडचण आहे. स्वतःची मुलगी सोडली तर घरातल्या सगळ्या बायांना त्यांनी धारेवर धरले. अपमान केला जातो की त्यांना अपमान झालाय हेही समजत नाही. आता पुढे लाचार बनवून टाकले. ज्या घरातल्या बायांना हुकुमावर चालणाऱ्या, हलणाऱ्या, डुलणाऱ्या बाहुल्या बनवून टाकल्या यांनी. कोणी विरोधात आवाज चढवायचा नाही, कोणी किती चुकलं एक शब्दही बोलायचा नाही. त्यात मी एक गरीब मुलगी, तुमच्या पायाजवळ बसण्याच्या पण लायकी नसलेली, माझ्या हक्कासाठी उभी काय राहिली. मोठ्या मालकांचं आयुष्य बिथरूनच गेलं नाही. मला लई येळ संपायला निघाले. अपमान केला तरी मी कधी चुकीचं वागले नाही आणि वागणारही नाही. आज पण मी तुम्हाला फक्त तुमचा शब्द पाळायला सांगितले. मी जिंकले तर तुम्ही संबळ वाजविणार, तुम्ही स्वतः म्हणले होते.